तंत्रनिकेतनच्या प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यातील एक शासकीय, एक अनुदानित आणि 18 खासगी तंत्रनिकेतन आहेत. याची एकूण प्रवेश क्षमता 7,100 असून यासाठी 9,293 इतक्या उमेदवारांनी अर्ज केलेत. यातील शासकीय तंत्रनिकेतनसाठी 1,197 उमेदवारांनी अर्ज केलेत. यांची तात्पुरत्या गुणवत्ता यादी उद्या जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रवेश प्रक्रिया समन्वयक प्राध्यापिका शीतल खोत यांनी दिली. या मुलांची जी तात्पुरती गुणवत्ता यादी आहे, मेरिट लिस्ट, ती उद्या 2 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामध्ये जर काही तक्रारी असतील किंवा विद्यार्थ्याला माहिती बदलायची आहे, कागदपत्र काही पूर्तता करायची आहे, तर त्याची मुदत ही 3 जुलै ते 5 जुलैपर्यंत आहे. नंतर 7 जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. आता प्रवेशाचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे कॅप राऊंडमध्ये ऑप्शन फॉर्म भरणे. तर यावेळी एकूण 4 कॅप राऊंड असणार आहेत. त्यामध्ये विद्यार्थी 300 ऑप्शन्सपर्यंत त्यांचे ऑप्शन्स देऊ शकतात. कॅप राऊंडसाठी ऑप्शन भरताना उमेदवार अनेक चुका करतात, त्यामुळे त्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता असते. उमेदवारांना ऑप्शन भरण्यासाठी मदत व्हावी यासाठी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मार्गदर्शन कक्ष निर्माण करण्यात आलाय. याचा उमेदवारांनी लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. पहिल्या कॅप राऊंडमध्ये म्हणजे जो 8 जुलै रोजी चालू होणार आहे, त्यामध्ये विद्यार्थ्याला जर पहिला पसंती क्रमांक मिळाला तर प्रवेश घेणे बंधनकारक असणार आहे. दुसऱ्या कॅप राऊंडमध्ये जो 17 जुलैला असणार आहे, त्यामध्ये जर पहिल्या 3 ऑप्शन्सपैकी प्रवेश मिळाला तर तो घेणे कंपल्सरी असणार आहे. तिसऱ्या कॅप राऊंडमध्ये पहिल्या 6 विकल्पांपैकी 6 ऑप्शनपैकी जर ऑप्शन मिळाला, ॲडमिशन मिळालं, तर ते घेणे बंधनकारक असणार आहे. आणि चौथ्या फेरीमध्ये सगळे ऑप्शन्स हे विद्यार्थ्याला बंधनकारक असतील. तर उद्या मेरिट लिस्ट प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ती त्यांच्या लॉग इनमधून बघायची आहे. ज्यांना समजणार नाही बघायला ते 3, 4, 5 या तिन्ही दिवसात येऊन आमच्याकडे सुद्धा त्यांचं मेरिट लिस्ट बघू शकतात. त्यामध्ये दुरुस्ती असेल तर करता येईल. 7 रोजी अंतिम गुणवत्ता यादी आहे आणि 8 जुलै ते 10 जुलैमध्ये जो पहिला राऊंड होणार आहे, त्यामध्ये ऑप्शन कसे भरायचे याचे मार्गदर्शनसुद्धा आम्ही इथे ठेवलेले आहे. माझे सर्वांना आवाहन आहे की सर्वांनी ते मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा आणि मगच ऑप्शन फॉर्म भरावा. हा ऑप्शन फॉर्म विद्यार्थ्याने त्याच्या लॉग इनमधूनच भरायचा आहे. यामध्ये चूक झाली तर आपल्याला नंतर दुरुस्ती करता येत नाही आणि मग शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता असते. तर त्यासाठी आमचे मार्गदर्शन घेऊन मगच विद्यार्थ्यांनी हा ऑप्शन फॉर्म भरावा. शासकीय तंत्रनिकेतनच्या वतीनं योग्य नियोजन केल्यामुळं यावर्षी तंत्रनिकेतनसाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा मोठा कल दिसून येतोय. कोल्हापूर जिल्हा तंत्रनिकेतन प्रवेशाच्या बाबतीत राज्यात 2 नंबरवर असल्याची माहिती खोत यांनी दिली आहे.